नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 89 आर्टिकल 89 या कलमाच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. या कलमात कोणकोणत्या तरतुदी आल्या त्या समजून घेऊयात. भारतीय राज्यघटनेतील कलम 89 आर्टिकल 89 हे कलम संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या म्हणजे राज्यसभेच्या प्रमुखांच्या सभापती आणि उपसभापती यांच्या नियुक्तीबाबत आणि त्यांच्या पदाच्या रचनेबाबत माहिती देते, तरतूद करते. कलमाचे नाव काय? कलम 89, राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती. आर्टिकल 89, द चेअरमॅन अँड डेप्युटी चेअरमॅन ऑफ द काउन्सिल ऑफ स्टेट्स. कलमाची व्याख्या काय? एक आहे, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील. काय म्हटलेलं आहे? भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील. तर दुसरा राज्यसभा शक्य तितक्या लवकर आपल्या सदस्यांपैकी एकाची उपसभापती म्हणून निवड करेल आणि जेव्हा जेव्हा उपसभापतीचे पद रिक्त होईल तेव्हा राज्यसभा दुसऱ्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड करेल. काय तरतूद आहे? एकमध्ये काय, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील. तर दोनमध्ये काय, राज्यसभा शक्य तितक्या लवकर आपल्या सदस्यांपैकी एकाची उपसभापती म्हणून निवड करेल आणि जेव्हा जेव्हा उपसभापतीचे पद रिक्त होईल तेव्हा राज्यसभा दुसऱ्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड करेल. काय सोप्या शब्दामध्ये समजून घेऊया कलम. हे कलम राज्यसभेच्या प्रशासकीय प्रमुखांविषयी दोन गोष्टी स्पष्ट करते. सभापती, चेअरमॅन, भारताचा जो उपराष्ट्रपती असेल तोच राज्यसभेचा सभापती म्हणून काम पाहतो. यासाठी वेगळी निवडणूक होत नाही. तो राज्यसभेचा सदस्य नसतो. काय म्हटलेलं आहे? सभापती, भारताचा जो उपराष्ट्रपती असेल तोच राज्यसभेचा सभापती म्हणून काम पाहतो. यासाठी वेगळी निवडणूक होत नाही. तो राज्यसभेचा सदस्य नसतो. तर दोनमध्ये काय, उपसभापती, डेप्युटी चेअरमॅन, राज्यसभेचे सदस्य आपल्यातील एका व्यक्तीची निवड उपसभापती म्हणून करतात. जेव्हा सभापती म्हणजे उपराष्ट्रपती गैरहजर असतात किंवा राष्ट्रपती म्हणून कार्य करत असतात तेव्हा उपसभापती हे सभागृहाचे कामकाज चालवत असतात. काय म्हटलेलं आहे? तेव्हा उपसभापती हे सभागृहाचे कामकाज चालवत असतात. तर अशी तरतूद यात केलेली आहे. बरं, हे कलम का अस्तित्वात आलेलं आहे? कोणत्याही लोकशाही सभागृहाचे कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने चालवण्यासाठी एका तटस्थ प्रमुखाची गरज असते. राज्यसभा हे राज्यांचे सभागृह आणि स्थायी सभागृह असल्याने त्यांचे नेतृत्व देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च नागरिकाने म्हणजेच उपराष्ट्रपतीने करावे आणि त्यांना मदत करण्यासाठी सदस्यांमधून एक प्रतिनिधी असावा, या हेतूने हे कलम बनवण्यात आलेलं आहे, अस्तित्वात आलेलं आहे. कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय? सभागृहाचे संचालन करणे, राज्यसभेतील चर्चा, मतदान आणि शिस्त राखणे. दुहेरी भूमिका दिसते यात आहे. उपराष्ट्रपतींना राज्यसभेचे सभापती म्हणून त्यांच्या पदाचा प्रशासकीय वापर करणे आणि आहे प्रतिनिधित्व. उपसभापती हा सभागृहाचाच सदस्य असल्याने सदस्यांचा विश्वास राखला जातो. तर ही या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट आहेत. कलमांचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय? जर सभापती किंवा उपसभापतींनी संविधानाच्या नियमांविरुद्ध कामकाज चालवले तर उपाय काय आहे? उपसभापतींना पदावरून दूर करण्यासाठी राज्यसभा बहुमताने ठराव मंजूर करू शकते कलम 90 नुसार. आणि सभापती हे उपराष्ट्रपती असल्याने त्यांना काढण्यासाठी उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कलम 67 मध्ये राबवावी लागते. 67 नुसार राबवावी लागते. न्यायालयीन प्रकरण काय आहेत या कलमासंबंधात? तर सहसा सभागृहाच्या अंतर्गत कामकाजात न्यायालयीन हस्तक्षेप करत नाही कलम 122 नुसार. मात्र राजा रामपाल विरुद्ध माननीय सभापती 2007 मधला खटला आहे. सारख्या खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की जर सभापतींचा निर्णय घटनाबाह्य किंवा नैसर्गिक न्यायाच्या विरोधात असेल तर न्यायालय त्याचे पुनरावलोकन करू शकते. या कलमासंबंधित सार्वजनिक कलमे आणि इतर कायदे समजून घेऊया. कलम 64, उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असणे. कलम 90, उपसभापतींचे पद रिक्त होणे, राजीनामा किंवा पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कलम 90मध्ये आहे. कलम 91, सभापतींच्या अनुपस्थित उपसभापतींचे अधिकार.
ह्या कलमात दिलेल्या आहेत. राज्यसभा कार्यपद्धती नियम, रूल ऑफ प्रोसिजर ऑफ राज्यसभा, कामकाजाचे सविस्तर नियम दिलेले आहेत. तर हे या कलमामध्ये असलेले संविधानिक कलमे आहेत. कलमाची समीक्षा काय करता येईल? सकारात्मक बाजू काय आहे या कलमाची? हे कलम राज्यसभेला एक भक्कम नेतृत्व देते. उपराष्ट्रपती हे सभापती असल्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा वाढते. नकारात्मक बाजू काय काय? सभापती म्हणजे उपराष्ट्रपती हे सभागृहाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना इतर सदस्यांप्रमाणे मतदान करण्याचा अधिकार नसतो. केवळ समसमान मते पडल्यास ते निर्णायक मत देऊ शकतात, ज्यावर काही घटनातज्ञ टीका करतात. ते हे या कलमाची समीक्षा करता येईल. निष्कर्ष काय आहे? तर कलम 89 आर्टिकल 89 हे राज्यसभेच्या घटनात्मक चौकटीचा पाया आहे. हे सुनिश्चित करते की देशाच्या वरिष्ठ सभागृहाचे कामकाज एका अनुभवी आणि जबाबदार व्यक्तीच्या हातात राहील. सभापती आणि उपसभापती हे पदे संसदीय लोकशाहीची अखंडता राखण्यासाठी अनिवार्य आहेत. तर मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटनेतील, भारतीय संविधानातील कलम 89 या कलमाच्या तरतुदी सविस्तरपणे समजून घेतलेले आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून येतील. तर आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.